नमस्कार विद्यार्थी मित्र हो. पहिला चॅप्टर आहे मॅथमॅटिक्स पेपर 1 मधला आपला 11वीचा अँगल अँड इट्स मेजरमेंट. याचा क्वेश्चन नंबर 2 आपण आता डिस्कस करतोय. काय दिले बघा, म्हणजे सेकंड इन द सेन्स पहिल्या मधला बी. ओके, ड्रॉ द अँगल्स ऑफ द फॉलोइंग मेजर्स अँड डिटरमाइन देअर क्वाड्रंट्स. बघा इथे काही 10 एक्झाम्पल्स आहेत. आपल्याला काय करायचंय, ह्या अँगलची आपल्याला फिगर काढायची आहे. ओके, आणि तो अँगल कुठल्या क्वाड्रंट मध्ये आहे ना, तो आपल्याला डिटरमाइन करायचा आहे. बघा पहिला आपण प्रॉब्लेम घेऊया. फर्स्ट आहे -140 डिग्री है ना, -140 अँगल आपल्याला ड्रॉ करायचा आहे है ना. तर -140 जर तुम्ही हा व्हिडिओ पहिल्यांदा पाहत असेल तर तुम्हाला वाटेल की अरे वजा अँगल हा कसा काय शक्य आहे. तर हे पॉसिबल आहे. 11वीच्या आपण जो नवीन अँगलची डेफिनेशन डिस्कस केलेली आहे त्याला आपण म्हणतो डिरेक्टेड अँगल्स, राईट आहे. आणि या डिरेक्टेड अँगल्स मध्ये आपण पॉझिटिव्ह अँगल्स, निगेटिव्ह अँगल्स, कितीही लहान मोठा अँगल आपण कन्सिडर करू शकतो. तर याच्या पूर्वीची व्हिडिओज पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. तर यासाठी काय करावं लागेल, -140 अँगल आपल्याला ड्रॉ करायचा आहे. तर इथे अगोदर आपण एक एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस कन्सिडर करणार आहोत, राईट आहे. हा ओरिजिन असणार आहे. हा पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस, हा असतो निगेटिव्ह एक्स ऍक्सिस. OX हा पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस, OX डॅश हा निगेटिव्ह एक्स ऍक्सिस. त्याच्यानंतर OY हा पॉझिटिव्ह वाय ऍक्सिस आणि OY डॅश हा झाला निगेटिव्ह वाय ऍक्सिस, राईट. आता आपण इनिशियल आर जर ह्या OX ला जर कन्सिडर केलं होतं ना, तर तो अँगल असतो स्टँडर्ड अँगल है ना. आणि ह्या OX ऍक्सिसला आपल्याला ह्या पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिसला रोटेट करायचंय. जर आपण या डायरेक्शन मध्ये रोटेट केलो, घड्याळाच्या विरुद्ध दिशेमध्ये अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये रोटेट केलो, तर अँगल आपल्याला मिळतो पॉझिटिव्ह. आणि ह्या ऍक्सिसला आपण जर या दिशेमध्ये रोटेट केलं तर आपल्याला अँगल मिळत असतो निगेटिव्ह है ना. याची चर्चा आपली झालेलीच आहे. आता 140 -140 आपल्याला हे करायचंय. तर आपण या ऍक्सिसला आपण रोटेट करूया. तर इथपर्यंत आल्यानंतर आपल्याला अँगल कितीचा मिळणार आहे, 90 होणार आहे. तर 90 मध्ये आणखीन जर मी 50 ऍड केलो समजा है ना, तर बघा हा सपोज 50 असणार आहे. ओके, हा इथपर्यंत 90 आणि हा पुढचा 50, म्हणजे टोटल झाला हा 140 डिग्री, -140 डिग्री है ना. हे हा जो ऍक्सिस आहे है ना OX, याला आपण काय केलं, 140 डिग्रीतनं रोटेट केलं. पण कोणत्या डायरेक्शन मध्ये रोटेट केलं आपण, याला घड्याळाच्या दिशेत है ना, क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये रोटेट केलं, म्हणून याला मायनस साइन आपल्याला द्यावं लागतं. आता हा जो -140 डिग्री आहे याचा टर्मिनल आर म्हणतात याला है ना. OX हा इनिशियल आर झाला आणि O आपण याला एक नाव देऊ, सपोज इथे समजा P. तर OP हा याला म्हणतो आपण टर्मिनल आर है ना, फायनल आर. ह्या OX रोटेशन झाल्यानंतरची जी पोझिशन आहे त्याला आपण म्हणतो टर्मिनल आर. आणि हा टर्मिनल आर्म कोणत्या क्वाड्रंट मध्ये आहे, क्वाड्रंट ज्याला मराठीमध्ये चरण म्हणतात है ना. क्वाड्रंट हा असतो पहिला क्वाड्रंट है ना, याला म्हणतो आपण सेकंड क्वाड्रंट. आणि हा असतो थर्ड क्वाड्रंट आणि हा असतो फोर्थ क्वाड्रंट. तर याचा क्वाड्रंट कितवा आहे, थर्ड क्वाड्रंट आहे. तर हा जो अँगल आहे तो कुठल्या क्वाड्रंट मध्ये आहे असं आपल्याला म्हणता येतं, थर्ड क्वाड्रंट मध्ये. तर इथे आपण लिहूया तिथे आन्सर. quadrant of the angle is third quadrant, राईट आहे. सिंपल एकदम. हा पहिला प्रॉब्लेम झाला. आपण सेकंड डिस्कस करूयात है ना. 250 डिग्री साठी सेकंड 250 डिग्रीचा अँगल आपल्याला ड्रॉ करायचा आहे. तर एक्स ऍक्सिस वाय ऍक्सिस घेऊयात आपण. हा पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस, हा निगेटिव्ह एक्स ऍक्सिस, वाय आणि वाय डॅश, राईट आहे. तर आपल्याला काय करायचंय, या पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिसलाच रोटेट करायचं. पहिल्यांदा बघा अँगल कसा आहे, पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे. अँगलचं साइन आहे पॉझिटिव्ह. मग आपल्याला या ऍक्सिसला अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये रोटेट करावं लागेल. तर आपण रोटेशन सुरुवात केलेलं आहे, 90 डिग्री झाला. त्याच्यानंतर 180 डिग्री झाला. आता 180 मध्ये आपण किती ऍड करावं, इथपर्यंत जर आलो तर इथं 270 असतो. हा 270 पेक्षा लहान आहे. 270 पेक्षा कितीने लहान आहे, 20 ने. तर आपण याचं रोटेशन इथपर्यंत घेऊयात. म्हणजे आता 20 डिग्री आपण इथं शिल्लक ठेवू, 20 डिग्री शिल्लक ठेवू, राईट आहे. तर हा 90, हा 90 आणि हा असणार आहे 70चा. 90 90 180 आणि हा 70,
म्हणजे झाला बरोबर 250 डिग्री. आणि हा आहे अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन आहे ना, घड्याळाच्या उलट्या दिशेमध्ये. त्याच्यामुळे याचं मेजरमेंट असणार आहे +250 डिग्री. आणि याचा क्वाड्रंट कोणता आहे? याचा क्वाड्रंट सुद्धा तिसराच आहे है ना. हा फर्स्ट, सेकंड, थर्ड आणि फोर्थ याचा सुद्धा क्वाड्रंट आहे, थर्ड क्वाड्रंट. मग आन्सर आपण लिहूयात. अँगल कुठल्या क्वाड्रंट मध्ये आहे? तर हा आहे थर्ड क्वाड्रंट. राईट. याच पद्धतीने आपण बाकीच्या अँगल्स आपण फटाफट ड्रॉ करूयात. तिसरा आहे 420 डिग्री. याची फिगर आपण ड्रॉ करूयात. एक्स, एक्स डॅश, वाय, वाय डॅश. 420 अँगल पॉझिटिव्ह असल्यामुळे आपल्याला या डायरेक्शन मध्ये रोटेट करावं लागेल. बघा 420 कम्प्लीट एक रोटेशन झालं म्हणजे किती झालं? आता 360 डिग्री झाला. या 360 मध्ये आणखी किती आपण ऍड केलं पाहिजे? 60 डिग्री ऍड केलं पाहिजे. आणखी आपण 60 डिग्री ऍड करूयात. हा तो अँगल बनणार आहे आपला असा है ना. हा इथला हा जो अँगल आहे ना, हा आहे 60 डिग्रीचा आणि टोटल मग हा झाला 420 डिग्रीचा अँगल है ना. फुल अँगल झाला 420 डिग्री. याचा क्वाड्रंट कोणता आहे? पहिला क्वाड्रंट आहे है ना. तर आन्सर क्वाड्रंट फर्स्ट. अँगलचा कोणता क्वाड्रंट आहे? फर्स्ट क्वाड्रंट आहे. नेक्स्ट फोर्थ प्रॉब्लेम घेऊयात आपण. फोर्थ प्रॉब्लेम एक्स, एक्स डॅश, वाय, वाय डॅश. इथे ओरिजिन घ्यायला हरकत नाही. बघा 750 चा आपल्याला अँगल ड्रॉ करायचा आहे. 750 अँगल कसा ड्रॉ करायचा? हा पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह? पहिल्यांदा बघा, हा पॉझिटिव्ह आहे. म्हणजे हा जो पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस आहे याला आपल्याला या डायरेक्शन मध्ये रोटेट करावं लागेल. बरोबर आहे. तर तुम्हाला माहिती एक कम्प्लीट रोटेशन म्हणजे 360. परत आणखी एक रोटेशन म्हणजे किती झाला? 360 आणि 360 720 झाला. या 720 मध्ये किती ऍड केलं पाहिजे म्हणजे 750 होणार? तर 30 डिग्री ऍड केला पाहिजे. तर इथे मी 30 डिग्रीचा अँगल ड्रॉ करतो. तर हे इथून आणखी 30 डिग्री झाला. तर याचं मेजरमेंट आहे मित्रांनो 750 डिग्री. आणि याचा क्वाड्रंट काय? परत फर्स्ट क्वाड्रंट. आन्सर याचं काय येणार आहे? फर्स्ट क्वाड्रंट. राईट आहे. तर 750 चा अँगल आपण हा अँगल ड्रॉ केलाय. त्याचं टर्मिनल आर्म हा पहिल्या क्वाड्रंट मध्ये आहे. त्याच्यामुळे हा जो अँगल आहे तो फर्स्ट क्वाड्रंट मधला आहे असं आपल्याला म्हणता येतं. नेक्स्ट पाचव्यामध्ये 945 चा आपल्याला अँगल तयार करायचा आहे. राईट आहे. आपण बनवूयात. हा एक्स ऍक्सिस, वाय ऍक्सिस, निगेटिव्ह एक्स, निगेटिव्ह वाय आणि हा आहे ओरिजिन. राईट आहे. 945 डिग्री साइन पॉझिटिव्ह आहे. तर काय करायचं आता? बघा आपण 945 ला थोडस त्याचे डिस्ट्रीब्युशन करूयात की आपल्याला किती रोटेशन करावी लागतील है ना. 360 है ना. परत आणखी एक 360. हा झाला पहिला रोटेशन, हा झाला दुसरा रोटेशन. यांचं ऍडिशन केलं तर आपल्याला मिळतं 720 डिग्री. बरोबर आहे. आणि 945 आहे. मग आता ह्या 720 मध्ये किती ऍड केलं पाहिजे म्हणजे 945 मिळणार? तर आपण काय करूयात, 945 मधनं हा 720 वजा करू तर 225 डिग्री है ना. म्हणजे 2 रोटेशन घ्यावे लागतील मित्रांनो. आणि 2 रोटेशनच्या नंतर 225 डिग्री आपल्याला घ्यावं लागेल. मग आता परत हे 225 डिग्री कसं काढायचं त्याचंही आपल्याला बघावं लागेल. 225 साठी काही नाही, 180 घ्यायचं. 180 घेतल्याच्या नंतर किती राहतात? 45 राहतात. ओके. चला आपण काम सुरू करूयात. तर 945 अँगल करण्यासाठी आपल्याला अगोदर 2 रोटेशन पूर्ण करूयात आपण ह्या पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिसचे. हा झाला 360 चा अँगल. राईट. एक रोटेशन झालं. परत आणखी एक रोटेशन करूयात आपण म्हणजे हा झाला मित्रांनो 720 झाला. 720 संपला आता इथेपर्यंत. आता आणखीन आपल्याला काय करायचंय? 225. या 720 मध्ये जर 225 ऍड केलं तर आपल्याला काय मिळणार आहे? 945 मिळणार आहे. तर 225 कसा ड्रॉ करायचा आहे? 180 त्याच्यामध्ये ऍड करायचं आहे ना. म्हणजे अर्धा रोटेशन हे काही 180 झालं. आणखीन 45 डिग्री. तर 45 डिग्री म्हणजे बरोबर हा जो क्वाड्रंट हा 90चा आहे तर त्याचा हाफ घ्यायचा. बरोबर हा हाफ घेतला. याला इथपर्यंत आणलं आपण. बघ चेक करू शकता तुम्ही. ओके. तर या पद्धतीनं हा जो अँगल तयार झाला मित्रांनो
हा झाला 945 डिग्रीचा है ना, आणि याचं डायरेक्शन आहे अँटी क्लॉकवाईज, त्याच्यामुळे हा अँगल होणार आहे पॉझिटिव्ह. हा, आणि याचा क्वाड्रंट कुठला आला मग, हा झाला याचा थर्ड क्वाड्रंट, राईट आहे. तर अँगल सुद्धा आपण ड्रॉ केला आणि त्याचा क्वाड्रंट काय आहे तोही आपण सांगितला आन्सर मध्ये, तो आहे थर्ड क्वाड्रंट. ओके, नेक्स्ट अँगल आपल्याला जो ड्रॉ करायचा तो आहे 1120 चा, 1120 चा ड्रॉ करायचा आहे. त्यासाठी आपण इथे फिगर काढूया त्याची, या अँगलची. एक्स ऍक्सिस, निगेटिव्ह एक्स ऍक्सिस, वाय आणि निगेटिव्ह वाय. बघा 1120 कसा काढणार है ना. हे 1120 म्हणजे 360 किती आहेत बघा, एक 360, आणखी एक 360, आणखी एक 360, या तिन्हीचं ऍडिशन होतं बघा 1080 डिग्री. ओके, या 1080 मध्ये आणखीन किती टाकले पाहिजे, आणखीन 40 डिग्री जर टाकले तर 1120 होतं, बरोबर आहे. तर हा अँगल आहे पॉझिटिव्ह, म्हणजे आपल्याला या ऍक्सिसला आपल्याला अँटी क्लॉकवाईज रोटेट करावं लागेल ना, घड्याळाच्या विरुद्ध दिशेने. हा एक रोटेशन झाला, मग परत हा दुसरा रोटेशन झाला, आणि मग हा इथे संपला आपला तिसरा रोटेशन. हे बघा, हे पहिला रोटेशन पूर्ण, हा दुसरा रोटेशन पूर्ण झाला, इथे झाला आपला तिसरा रोटेशन पूर्ण झाला. म्हणजे हा इथपर्यंत आपण किती रोटेट केलं, ह्या एक्स ऍक्सिसला, पॉझिटिव्ह ऍक्सिसला किती रोटेट केलं, 3 चक्कर मारलाय समजा, किंवा 3 सर्कल पूर्ण केलं आपण, राईट आहे. म्हणजे 360 चे 3 झाले, म्हणजे हा झाला 1080 रोटेशन पूर्ण. आणखी आपण 40 डिग्री घेऊयात, तर 40 डिग्री हा सेंटर मधनं घेतलो आपण तर 45 होईल, थोडस कमी घेऊयात, तर हा असेल 40चा, राईट आहे. तर या 3 रोटेशन मध्ये आपण 40 डिग्री ऍड केलं तर हा जो आपला अँगल बनणार आहे मित्रांनो, हा जो अँगल बनतो तो बनतो 1120 डिग्रीचा. आणि ह्या अँगलचा सगळं रोटेशन संपल्यानंतर कुठे थांबला तो, है ना, हा पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस एवढ्या रोटेशन नंतर थांबला कुठे, तर तो फर्स्ट क्वाड्रंट मध्ये थांबलेला आहे, राईट आहे. हा थांबला फर्स्ट क्वाड्रंट मध्ये. तर हा अँगल आपण ड्रॉ केलाय, त्याचा क्वाड्रंट सुद्धा मेन्शन केला, तो आहे फर्स्ट क्वाड्रंट, राईट आहे. याच्यानंतर -80 है ना, हा प्रॉब्लेम होता 6वा. त्याच्यानंतर आपण घेऊयात 7वा प्रॉब्लेम. -80 डिग्री आपल्याला ड्रॉ करायचं, एकदम सिंपल काम आहे. बघा, अँगल निगेटिव्ह असल्यामुळे आपल्याला काय करावं लागेल, या ऍक्सिसला घड्याळाच्या दिशेत क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये घ्यावं लागेल. -80 म्हणजे याचं रोटेशन किती होईल माहिती का, म्हणजे इथं जर आलो आपण या ऍक्सिस वरती तर 90 होईल, थोडस कमी आहे, 10 डिग्री कमी आहे. मग इथे आपण काय करूयात, हा सपोज हा 10 डिग्रीचा अँगल आपण असा ड्रॉ करू इथे, बस, राईट आहे. तर हा ओरिजिन, हा आहे आपला पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस, त्याला रोटेट करून आपण इथपर्यंत आलो है ना. तर हा आहे टर्मिनल आर्म, आपला अँगल हा आहे. ओके, एक्स ओ, आणि समजा इथे घेऊ आपण पी. तर याचं मेजरमेंट आहे मित्रांनो -80 डिग्री. कुठल्या क्वाड्रंट मध्ये आहे, हा आहे फोर्थ क्वाड्रंट मध्ये, पहिला, दुसरा, तिसरा आणि चौथा, एकदम सिंपल. त्याच्यानंतर -330, हा आहे प्रॉब्लेम नंबर 8, 8वा प्रॉब्लेम आहे. किती डिग्रीचा अँगल काढायचा, -330 डिग्री. अँगल निगेटिव्ह आहे. अँगल जर निगेटिव्ह असेल तर काय केलं पाहिजे सांगा मला तुम्ही. याला या ऍक्सिसला आपल्याला क्लॉकवाईज दिशेमध्ये फिरवावं लागेल. आणि 330 म्हणजे बघा, एक रोटेशन कितीच असतं सांगा मला तुम्ही, एक रोटेशन असतं 360चं. तर रोटेशन पूर्ण होण्यासाठी फक्त 30 डिग्री कमी पडले, आपण तेवढं कमी घेऊया तिथे. तर हा अँगल झाला -330 डिग्रीचा, है ना. हा इथला हा किती असेल, 30 डिग्री असेल. आणखी 30 डिग्री आला असता तर रोटेशन पूर्ण झालं असतं, आणि हा अँगल झाला असता -360 डिग्रीचा. पण आपल्याला 330च पाहिजे, -330च पाहिजे. तर हा कुठल्या क्वाड्रंट मध्ये, तर फर्स्ट क्वाड्रंट मध्ये, राईट. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 9. -500, 500 डिग्री. चला, निगेटिव्ह असल्यामुळे है ना, आपल्याला ह्या एक्स ऍक्सिसला आपल्याला काय करावं लागेल, क्लॉकवाईज दिशेमध्ये रोटेट करावं लागेल. तर -500 ला काय करावं लागेल बघा, मी अगोदर घेतो -360 है ना. आणखीन किती राहतात त्याच्यामध्ये शिल्लक, आणखीन एक मी -90 जर ऍड केलो तर ऍडिशन बघू काय होते याची. 0, 6, 9, 15, 5, 1, -450 होतात है ना. आणखी त्याच्यामध्ये आपल्याला 50 ऍड करावं लागेल, म्हणजे मग आपला बरोबर -500 डिग्री होणार. या पद्धतीने जायचं.
म्हणजे पहिल्यांदा 360 जावं लागेल मायनस मायनस म्हणजे आपल्याला या क्लॉकवाईज दिशेमध्ये. हे झालं -360 डिग्री. त्यानंतर -90 म्हणजे बघा हा -90 आलो, हा पण झाला. आणि त्याच्यानंतर मग काय करायचं, -50 ऍड करायचं. तर हा -50 बस, हा तो अँगल झाला. तर याचं मेजरमेंट आहे मित्रांनो, हा आहे -500 डिग्रीचा. तर याचा टर्मिनल आर्क कुठे आहे, तर हा आहे तिसऱ्या क्वाड्रंट मध्ये. बस है ना, एक्स वाय एक्स डॅश वाय डॅश. आणि लास्ट शेवटचा प्रॉब्लेम आहे -820 डिग्री. परत हा सुद्धा आहे निगेटिव्ह. बघा 820 आहे है ना, तर 360 वजा 360 दोन घ्यायचे म्हणजे हे होतात -720. आणि याच्यामध्ये आपल्याला काय करावं लागतं, आणखीन एक -90 जर ऍड केलं तर हा होणार -810 डिग्री होणार. राईट आहे. आणि आणखीन 10 डिग्री ऍड करावं लागेल. बघा -360 साठी आपल्याला एक रोटेशन, परत एक 360 आहे है ना, दोन रोटेशन झाले 1 2 है ना. हा पहिला रोटेशन पूर्ण झाला, परत हा इथे दुसरा रोटेशन पूर्ण झाला. त्याच्यानंतर -90 घ्यायचंय म्हणजे आणखी इथेपर्यंत यायचंय. आणि मग परत अजून 10 डिग्री, एक छोटासा अँगल इथे आपण 10 डिग्रीचा घेऊया. हा तो अँगल आहे. राईट. बस हे डायरेक्शन देणं गरजेचं आहे. तर हा झाला आपला अँगल मित्रांनो -820 डिग्रीचा. कुठल्या क्वाड्रंट मध्ये हा अँगल, थर्ड क्वाड्रंट मध्ये. राईट. तर हा झाला पहिला क्वेश्चन मधला बी. राईट आहे. तर ह्या सगळ्या फिगर्स तुम्हाला सुद्धा व्यवस्थित ड्रॉ करता आल्या पाहिजेत. ओके. नेक्स्ट क्वेश्चन आहे सेकंड क्वेश्चन. कन्वर्ट द फॉलोइंग अँगल्स इनटू रेडियन है ना. ह्याच्यापूर्वी आपण डिस्कस केले की एखादा अँगल आपण जो मोजतो तर तो एक तर डिग्री मध्ये मोजत असतो आणि दुसरं एक त्याचं मेजरमेंट आहे ते म्हणजे रेडियन है ना. आणि डिग्री आणि रेडियन यांना जोडणारं एक महत्वाचं रिलेशन आहे की पाय रेडियन हे असतात 180 डिग्रीच्या एवढे. ओके. हे आपण याच्या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. तर इथे आपल्याला काही अँगल्स दिलेले आहेत जे सगळे डिग्रीमध्ये दिलेले आहेत. यांचं आपल्याला रेडियन मध्ये कन्व्हर्शन करायचं आहे. बरोबर आहे. आणि आपल्याला माहिती आहे समजा एखाद्या डिग्री मधला जर अँगल असेल, समजा माझ्याकडे 60 डिग्रीचा अँगल असेल तर काय केलं पाहिजे, याला मी पाय बाय 180 ने जर मी मल्टिप्लाय केलं याला है ना, या 60 डिग्रीला जर मी काय केलं, समजा माझ्याकडे 60 डिग्री आहेत तर मला याचं रेडियन मध्ये जर कन्व्हर्शन करायचं असेल तर काय करावं लागतं, या 60 ला मी पाय बाय 180 ने मल्टिप्लाय केलं तर या 60 डिग्रीचं कन्व्हर्शन रेडियन मध्ये होतं. आणि मग काय होतात, आता हे पुढचं कॅल्क्युलेशन 0 कॅन्सल झाला, हा 3 म्हणजे पाय बाय 3 रेडियन है ना. 60 डिग्री म्हणजेच पाय बाय 3 रेडियन असतात. अर्थात पायची व्हॅल्यू 3.14 असं तुम्ही घेऊ शकता, पण ते डेसिमल मध्ये कॅल्क्युलेट करण्याची काय गरज नाही. आपण पाय बाय 3 इथं ऍज इट इज ठेवायचे है ना. हे एक एक्झाम्पल सहज आपण एक डिस्कशन मध्ये घेतलेलं आहे. आता यातला प्रत्येक प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करूया. काय आहे आता, फर्स्ट आहे 85 डिग्री है ना. मग याला काय लिहिता येतं, ह्या 85 ला जर मी पाय बाय 180 ने मल्टिप्लाय केलं तर जो काही अँगल मला मिळेल तो असतो रेडियन मधला मित्रांनो. तर इथे आता थोडस कॅल्क्युलेशन करा. कशाने कॅन्सल करूयात आपण, 5 ने कॅन्सल करू. 5 त्रिक 15, 3 उरले 30, 5 सख 30 आणि इथे 5 ने कॅन्सल करा. 5 एक 5, 3 5 7 35 है ना. मग ते किती राहतात, 17 पाय बाय 36. हे झाले एवढे रेडियन. तर 85 डिग्री चं कन्व्हर्शन कशामध्ये केलं आपण, रेडियन मध्ये कन्व्हर्ट केलं. किती मिळालं आपल्याला, 17 पाय बाय 36. राईट आहे. ओके. घेऊयात नेक्स्ट प्रॉब्लेम सेकंड. काय आहे, सेकंडचं मेजरमेंट आहे 250 डिग्री, 250 डिग्री. काय करायचं, या 250 ला परत पाय बाय 180 ने मल्टिप्लाय, हे होणार रेडियन मध्ये कन्वर्ट है ना. मग इथे हा 0 0 कॅन्सल करूयात. आणखीन काय करू शकतं, इथे काही कटणार नाही ना, 5 नाही तर कटत नाही, 3 इकडे कटत नाही. ओके. तर हा असंच ठेवूयात आपण 25 पाय
बाय 18 हे झाली रेडियन्स. राईट आहे. नेक्स्ट -132 डिग्री आपण तो घेऊयात. तर -132 हा आहे तिसरा प्रॉब्लेम, वजा 132 ना डिग्री. याला काय करायचं, वजा असलं तरी काही प्रॉब्लेम नाही, वजाला तसाच असू द्या. -132 मल्टिप्लाइड बाय पाय बाय 180. बस याचं कॅल्क्युलेशन केल्यानंतर जे काही शिल्लक राहील ते रेडियन मधला अँगल असेल. आता इथे कशाने कॅन्सल होऊ शकेल बघा, 12ने कॅन्सल करता येतं का आपण चेक करूयात. है ना, 12ने इथे कॅन्सल केल्यास 12 1 12, 1 उरलं 12 झाले, 12 1 12. इथे 12ने कटतं का बघा, 18ला 12ने कॅन्सल केल्यास 12 1 12, 6 उरले 60, 12 5 60. येस. तर -11 पाय बाय 15 रेडियन हे असणार आहेत -132 डिग्री साठीचे. राईट आहे. तर 3 प्रॉब्लेम झालेले आहेत. आता आपण चौथा, पाचवा आणि 6वा डिस्कस करू. ओके, नेक्स्ट आहे चौथा प्रॉब्लेम, 65 डिग्री 30 मिनिट्स. बघ आपल्याला माहिती आहे की एक कम्प्लीट रोटेशन जे असतं मित्रांनो ते असतं 360 डिग्रीचं. है ना, आपण डिग्री मेजर मध्ये आपण डिस्कस केलेलं आहे. एक रोटेशन म्हणजे 360 डिग्री. है ना, आणि मग एका डिग्रीमध्ये असतात बघा 60 मिनिट. है ना, आणि परत एका मिनिटामध्ये असतात 60 सेकंड्स. असो, तर इथे काय दिलेलं आहे, 65 डिग्री आहेत आणि मग 30 मिनिट आहेत. हे 30 मिनिट्स म्हणजे आपण त्याला अर्धा डिग्री नक्कीच म्हणू शकतो. त्याला आपण असं लिहूया बरं का, 65 डिग्री प्लस. है ना, ह्या 30 मिनिट्सचे मला जर डिग्रीमध्ये कन्व्हर्शन करायचं तर मला 60 ने डिवाइड करावं लागेल. एवढे होणार डिग्री. म्हणजेच काय झालं, 65 डिग्री प्लस हा काय झाला, सॉरी, हा झाला हाफ डिग्री. आपण याचा क्रॉस मल्टिप्लाय जर केलं तर 65 दुनी 130 आणि हा 131 भागिले 2 हे एवढे असे डिग्री होणार. राईट आहे. तर जेव्हा प्रॉब्लेम फक्त डिग्रीमध्ये असेल है ना, तेव्हा सरळ त्याला पाय बाय 180 ने मल्टिप्लाय करायचं असतं. आता इथे कसं डिग्रीमध्ये पण काही आहे भाग आणि काही मिनिटामध्ये भाग आहे. तर त्याच्यामुळे आपल्याला काय करावं लागेल, हे डिग्री आणि मिनिटाचं कम्प्लीट डिग्रीमध्ये आपण कन्व्हर्शन केलं. है ना, त्याला आपण आपल्या ढोबळ भाषेत म्हणता येतं बरं का. 1 डिग्री म्हणजे 60 मिनिट असतात, 30 मिनिट म्हणजे अर्धा डिग्री झाला, म्हणजे हे झाले 65.5 डिग्री. 65.5 डिग्री म्हणजे काय, 131च्या अर्धा. एवढी डिग्री झाली टोटल. आता याचं कन्व्हर्शन आपल्याला कशामध्ये करायचंय, रेडियन मध्ये. मग आता काही प्रॉब्लेम नाही, तर ही मेथड आपण युज करायची. जर आपल्याला डिग्रीचं जर कन्व्हर्शन आपल्याला मित्रांनो जर रेडियन मध्ये करायचं असेल तर त्याला काय करावं लागतं, पाय बाय 180 ने, बाय म्हणजे डिवाइडेड बाय, पाय बाय 180 ने डिवाइड करायचं. 131 भागिले 2 गुणिले पाय बाय 180 हे एवढे होणार रेडियन्स. आता याच्यामध्ये काय कॅन्सल होऊ शकेल, ते बहुतेक काही हा 131 कदाचित हा प्राईम नंबर आहे, ते काही कॅन्सल होण्याचे काही चिन्ह दिसत नाहीये. आपण 131 पाय डिवाइडेड बाय हे 18 360 हे एवढे रेडियन्स आपण असंच ठेवूया. ओके, चला याच्यानंतर आपण पुढचा प्रॉब्लेम आपण घेऊयात. चौथा झाला. पाचवा प्रॉब्लेम आहे इथे, तो आहे 75 डिग्री आणि 30 मिनिट. याला सुद्धा आपल्याला काय लिहिता येतं, 75 डिग्री प्लस बघा 30 मिनिट म्हणजे हाफ डिग्री आपण लिहू शकतो डायरेक्ट. हे असंच प्रत्येक वेळेस लिहायचं काही नाही. एकदा लक्षात आलं आपण हे लिहू शकतो डायरेक्ट. पुन्हा याचा क्रॉस मल्टिप्लाय केल्यानंतर काय मिळणार आहे आपल्याला, 75 दुनी 150 आणि 1 म्हणजे 151 भागिले 2 एवढे डिग्री झाले. परत आता डिग्रीचं कन्व्हर्शन सॉरी आपल्याला रेडियन मध्ये करण्यासाठी काय करावं लागेल, या डिग्री हा जो डिग्रीमध्ये जो मेजरमेंट आहे त्याला पाय बाय 180 ने मल्टिप्लाय करू. इथे परत बहुतेक काही कॅन्सल होणार नाहीये. 151 पाय डिवायडेड बाय 360 एवढे झाले रेडियन्स.
चला शेवटचा प्रॉब्लेम आहे 6वा. 40 डिग्री आणि 48 मिनिट आहेत. इथे कसं करणार? चला बरं बघा, तुम्ही ट्राय करा इथे का बघा. हा, इथे आपल्याला काय करावं लागेल? हा 40 डिग्री प्लस 48 मिनिट, हा 40 डिग्री प्लस, आता ह्या मिनिटाचं रूपांतर आपल्याला डिग्री मध्ये करायचंय है ना. 48 बघा, 1 डिग्री म्हणजे असतात 60 मिनिट है ना. तर मग आपल्याला जेव्हा मिनिटामध्ये जर एखादा अँगल असेल त्याचं डिग्री करायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल? 60 ने डिवाइड करावं लागेल. इथे 60 आपण डिवाइड करू म्हणजे ह्या मिनिटाचं रूपांतर कशामध्ये होणार? डिग्रीमध्ये होणार. तर हा 40 डिग्री प्लस कशाने कटेल? 12 ने कॅन्सल होईल है ना. 12 चौक 48 आणि 12 पंचे 60. तर हा होईल 4/5 एवढे डिग्री होत आहेत है ना. आपण याला क्रॉस मल्टिप्लाय करूयात. 40 गुणिले 5 200 आणि हा 4 म्हणजे 224 भागिले 5 है ना. 5 चौक 20 0 200 आणि हा 204 होईल. आपण इथे व्यवस्थित करूयात. 5 गुणिले 0 5 चौक 20 हा झाला 200 प्लस हा 4 तिरपा गुणाकार करू. हा पहिला झाला 200, दुसरा झाला 4, हा भागिले 5 एवढे झाले डिग्री. राईट आहे. नाव दिस इज इक्वल टू, तर हे होणार मित्रांनो इथे 204 भागिले 5 एवढी डिग्री झाले. याचं रूपांतर आपल्याला रेडियन मध्ये करायचं आहे है ना. तर काय करावं लागेल? या 204 भागिले 5 ला आपल्याला π/180 ने मल्टिप्लाय करावं लागेल है ना. कशाने कॅन्सल होईल बघू आपण आता. याला 4 ने भाग जातो, इथे 4 ने भाग जातो का? जातो नक्कीच ना. 4 चौक 16, 2 उरले 20, 4 पंचे 20. इथे 4 चौक 16 सॉरी 4 पंचे 20 करूयात. राईट आहे. 4 पंचे 20 आणि 4 आहे 4 1 4. आता 51 ला 3 ने भाग जाणार है ना. तर इथे 15 येईल आणि इथे येणार 17. तर फायनली काय राहील आपल्याकडे? 17 पाय बाय हा 15 गुणिले 5 75 एवढे रेडियन्स राहतील. ओके. तर हा सेकंड क्वेश्चन मधले 6 प्रॉब्लेम्स आपण डिस्कस केले. त्यांना काय करायचं होतं? कन्वर्ट द फॉलोइंग अँगल्स इनटू रेडियन है ना. हे सगळे डिग्री मध्ये अँगल्स दिलेले होते, काही डिग्री आणि मिनिटामध्ये सुद्धा होते. त्यांचं कन्व्हर्शन आपण रेडियन मध्ये केलेलं आहे है ना. तर या सगळ्यांमध्ये एकच गोष्ट कॉमन आहे मित्रांनो, ती म्हणजे डिग्री मधला अँगल जर आपल्याला रेडियन मध्ये पाहिजे असेल तर त्याला π/180 ने मल्टिप्लाय करावं लागतं. बघा प्रत्येक वेळेस π/180 ने मल्टिप्लाय, π/180 ने मल्टिप्लाय है ना. इथे सुद्धा π/180 ने आपण मल्टिप्लाय केलेलं आहे. राईट आहे. तर त्याच्यामुळे लक्षात ठेवायचं डिग्री टू रेडियन मल्टिप्लाय बाय π/180. डिग्री टू रेडियन मल्टिप्लाय बाय π/180. चला सुरुवात करूयात क्वेश्चन 3 साठी. कन्वर्ट द फॉलोइंग अँगल्स इन डिग्री. बघा सेकंड क्वेश्चन मध्ये आपण काय काम केलं? डिग्री मधल्या अँगलला आपण रेडियन मध्ये कन्वर्ट केलं. आणि आता या प्रॉब्लेम मध्ये काय दिलेलं आपल्याला? अँगल्स हे सगळे तुम्ही जर ऑब्झर्व केला तर हे सगळे रेडियन मधले अँगल्स आहेत आणि आपल्याला रेडियन्स मधल्या अँगल्सला आता कशामध्ये कन्वर्ट करायचे? डिग्री मध्ये कन्वर्ट करायचंय. एकदम सिंपलचं काम आहे. याच्या पूर्वी आपण काय केलं ते थोडंसं लक्षात घ्या. आपल्याकडे अँगल होता डिग्री मधला है ना. डिग्री मधला अँगलला आपण कशामध्ये कन्वर्ट केला? रेडियन मध्ये. ते करण्यासाठी आपण काय केलं? मल्टिप्लाय केलं डिग्री मधल्या अँगलला π/180 ने. आता आपल्याला काय करायचं? आता रेडियनचं कन्व्हर्शन आपल्याला डिग्री मध्ये करायचंय है ना. रेडियनचं ना, हे सगळे अँगल्स जे आहेत ते रेडियन मध्ये तुम्हाला दिसतील. तर रेडियनचं कन्व्हर्शन आपल्याला डिग्री मध्ये जेव्हा करायचं असतं तेव्हा सुद्धा आपल्याला रेडियन मधल्या अँगलला मल्टिप्लाय करावं लागेल. मात्र कशानं? याचा रिसिप्रोकल म्हणजे 180/π ने आपल्याला मल्टिप्लाय करावं लागेल. हा कन्व्हर्शन फॅक्टर आहे. एकदम सिंपल. आपण पहिला प्रॉब्लेम कन्सिडर करूयात. 7π/12 है ना. हे एवढे रेडियन्स आहेत. मग या 7π/12 ला आपण जर 180/π ने मल्टिप्लाय केलो तर इथं डिग्री मधला अँगल आपल्याला मिळून जाईल. मग आता याला पुढे आपण कंटिन्यू करू. ऍक्च्युली असंच तुम्ही खाली लिहायला पाहिजे.
ठीक आहे, आपण या खालीच लिहू तिथे. नाव दिस इज इक्वल टू, तर काय होणार इकडे, हा पाय पाय कॅन्सल होणार, 12 ने कॅन्सल करूयात आपण इथे. 12 1 12, 12 1 12, 6 उरले 60, 12 5 60, 15 येतात. 15 गुणिले 7, 15 7 105. हा झाला 105 डिग्री. म्हणजे 7 पाय बाय 12 रेडियन म्हणजे असतात 105 डिग्री मित्रांनो. नेक्स्ट प्रॉब्लेम घेऊयात आपण सेकंड. काय आहे तो, -5 पाय बाय 3. एवढे रेडियन्स आहेत. मग याचं कन्व्हर्शन आपल्याला कशामध्ये करायचंय, याचं कन्व्हर्शन आपल्याला डिग्रीमध्ये करायचंय. तर -5 पाय बाय 3 याला आपल्याला 180 बाय पाय ने मल्टिप्लाय जर आपण केलो तर मिळणार अँगल डिग्री मधला असणार. सो दिस इज इक्वल टू, है ना. इथे सुद्धा पाय पाय कॅन्सल होणार आहेत. 3 1 3 इथे मिळणार 60, 60 गुणिले 5 हे असणार आहे 300 आणि मायनस साइन, -300 डिग्री एवढं उत्तर आपलं येणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन घेऊ आपण पुढचा. 5 रेडियन आहेत बघा, है ना. 5 रेडियन, 5 रेडियन असेल तर आपण 5 गुणिले 180 बाय पाय, है ना, एवढे आपल्याला डिग्री मिळतील. काहीच नाही, एकच फॅक्टर आहे बघा, 180 बाय पाय ने मल्टिप्लाय करायचं. रेडियन मधला अँगलला जर आपल्याला डिग्री मध्ये कन्व्हर्ट करायचं असेल तर तो जो रेडियन मधला जो अँगल आहे त्याला काय करायचं, या 180 बाय पाय ने मल्टिप्लाय. बघा इथे सुद्धा 180 बाय पाय, इथे सुद्धा 180 बाय पाय. आता इथे काही कॅन्सल काही होत नाही, नसेल तर न होऊ दे, काही प्रॉब्लेम नाही. यांचं प्रॉडक्ट करू, 18 5 90, हा 0 भागिले हा पाय, तर हे एवढे डिग्री आहे. राईट आहे. हा होता प्रॉब्लेम नंबर 3. हा होता थर्ड प्रॉब्लेम, है ना. थर्ड प्रॉब्लेमचा आन्सर झाला. इथे आपण घेऊया चौथा प्रॉब्लेम. चौथ्यामध्ये काय दिलेलं आहे, 11 पाय बाय 18 रेडियन आहेत, है ना. याचं कन्व्हर्शन आपल्याला कशामध्ये करायचं, डिग्रीमध्ये, है ना. रेडियनचं जर डिग्री पाहिजे असेल तर 180 बाय पाय ने मल्टिप्लाय. तर हा 11 पाय बाय 18 मल्टिप्लाइड बाय 180 बाय पाय, राईट आहे. हे एवढे होणार डिग्रीज. काय कॅन्सल होतात, पाय कॅन्सल होणार आहे. 18 1 18, इथे 10 येणार. 11 गुणिले 10, 110 डिग्री. एवढे डिग्री झालेत, राईट आहे. नेक्स्ट तिसरा झाला, चौथा सुद्धा झाला, आणि आता शेवटचा प्रॉब्लेम आहे तो 5वा नंबरचा. किती आहे ते, -1/4 रेडियन्स आहे. तर या -1/4 ला आपण 180 बाय पाय ने मल्टिप्लाय करणार, मग होणार एवढे डिग्रीज. सो दिस इज इक्वल टू, बघा डिनॉमिनेटर मध्ये हा असेल 4 पाय, वरती -180, आणि हे एवढे काय असणार आहे मित्रांनो, एवढे असणार आहे डिग्री, राईट आहे. एकदम सिंपल ही टाइप होती. कन्वर्ट द फॉलोइंग अँगल्स इन डिग्री, है ना. हे रेडियन मध्ये होते, रेडियनचे डिग्री मध्ये करण्यासाठी एकच लक्षात ठेवायचं, 180 बाय पाय ने मल्टिप्लाय करायचं. आणि जर आपल्याला डिग्रीचं जर आपल्याला रेडियन मध्ये कन्व्हर्शन पाहिजे असेल तर पाय बाय 180 ने कन्वर्ट करायचं. लक्षात असू द्या. ठीक आहे मित्रांनो, आतापर्यंत आपण जे जे काही प्रॉब्लेम्स डिस्कस केलेत ते तुम्ही परत एकदा करण्याचा प्रयत्न करा, आणि काही अडचणी असेल तर मला कळवा. थँक्यू.